चला दोनही टीमचे 12 प्लेयर माझ्या शेजारी एकता फायटर संघाचे 12 प्लेयर आलेलेत. 12 प्लेयर लावून द्या. 12 प्लेयर या ठिकाणी लावून द्यायचं. चला एकता फायटर्स टीम आणि त्यानंतर सोडाई फायटर्स टीमला विनंती असेल आपला 12 प्लेयर इथे कंपल्सरी लावून द्यायचं आहे. चला या ठिकाणी आपण पाहतो की ऐकण्यासाठी आता मायक्रोफोनवरती थोडासा बदल करूयात. आमचे सहयोगी समालोचक गणेश कामटे सर या सर आपलं देखील स्वागत करतो. बी थांबतो तो बी थांबू नका, ऐकत राहा. गणेश कामटे सरांचा एक गोड आवाज. या सर आपलं देखील स्वागत आहे. धन्यवाद सर. अकरा प्लेयर इथं पाठवून द्यायचा मंचापाशी. 12 प्लेयर एकटा ग्रुप. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. चल सामना चालू करायचा आहे. दोन मिनिटं पंच, सामना थांबवायचा आहे. चला सामना चालू करायचा आहे पंच. सुंदर असा माल फटका पाहूया. झेलबादची संधी. दोन धावा. पुन्हा एकदा टोललेला फटका पाहूया. जेलबादची संधी आणि जेल होते का. पुन्हा एकदा गचळाचं क्षेत्ररक्षण. दोन धावा. दोन धावेने बर संघाची धावसंख्या झालेली ती 4. पहिलं षटक चालू. एका धावेने भर संघाची धावसंख्या 5. संघाची धावसंख्या 6. पहिलं षटक चालू. पुन्हा एकदा सुंदर असा मारलेला फटका पाहूया. किती धावा दिसतात. एक धाव कंप्लीट. दोन धावा.
एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 10. दुसरं षटक चालू. एक धाव कंप्लीट. संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघाची धावसंख्या 11. सुंदर अतिरिक्त धावेने भर. संघाची धावसंख्या 12. चार धावा. संघाच्या धावसंख्येमध्ये 4 ने भर. संघाची धावसंख्या 16. दुसरं षटक चालू. पुन्हा एकदा टोललेला फटका. पाहूया किती धावा येतात. 4 धावा. खणखणीत चौकार. 4 धावेने भर. संघाची धावसंख्या झाली ती 20. नो चेंडू. पिरियडची संधी. एक धावेने भर. संघाची धावसंख्या 21. डॉट चेंडू. एका धावेने भर. संघाची धावसंख्या 22. खणखणीत षटकार. डीजे. धन्यवाद डीजे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 28. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. संघाची धावसंख्या 28. वैयक्तिक दुसरं. संघाचं तिसरं षटक घेऊन येतात बापू. सुंदर असा टोललेला फटका.
खणखणीत 4 धावा. संघाच्या धाव संख्येमध्ये 4 ने भर. संघाची धाव संख्या 32. चार धावा. डीजे वाजव. संघाच्या धाव संख्येमध्ये 4 ने भर. संघाची धाव संख्या झाली ती 36. तिसरं षटक चालू. पुन्हा एकटा लगातार तिसरा चौकार खणखणीत. तीन चेंडू 3. पुन्हा एकदा लगातार चौथा चौकार. हॅलो. धन्यवाद डीजे. 4 चेंडूवर 4 चौकार लगातार अक्षय गोते यांच्या बॅटमधनं. संघाची धाव संख्या 44. तिसरं षटक चालू. डॉट चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एका धावेने भर. संघाची धाव संख्या 45. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 45. धावा झालेल्या आहेत. सुंदर असा चेंडू. सुंदर असा चेंडू टाकतोय विशाल.
संघाला लागलेला तो पहिला झटका. वाईट चेंडू अतिरिक्त धावेने भर. संघाची धावसंख्या झाली ती 47. संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघाची धावसंख्या झाली ती 48. पुन्हा एकदा टोलेला फटका. एक धाव. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 49. एक धाव. पुन्हा एकदा मारला फटका. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एका धावेने भर. संघाच्या धावसंख्येमध्ये नो चेंडू अतिरिक्त धावेने भर. आत्ताच्या 2 धावा. फ्री चेंडू. एक धाव. वाईट चेंडू अतिरिक्त धावेने भर. संघाची धावसंख्या 55. सुंदर असं क्षेत्ररक्षण. रन नाही. वन शॉट. संघाची धावसंख्या 56. संघाची धावसंख्या 57. 5.
काय बाप्पू 4 4 ने भर संघाची धावसंख्या 61. चौकार आहे चौकार चौकार आहे. डॉट चेंडू सुंदर असा झेल. संघाला लागलेला तो मोठा झटका. कर्णधार अक्षय यांना परत यावं लागेल. एका धावेने भर संघाची धावसंख्या 62. पुन्हा एकदा आता चौकार. 66 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या 66. पुन्हा एकदा सुंदरचा फटका. 1 धाव कंप्लीट. 2 धावा. 2 ने भर संघाची धावसंख्या झाली ती 68. 6 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 68. 2 गडी बाद. वैयक्तिक दुसरं घेऊन येतात ते प्रमोद. संघाची धावसंख्या 68. हाणामारीचे 2 षटकार राहिलेले आहेत शिल्लक. डॉट चेंडू अतिरिक्त धावेने भर संघाची धावसंख्या 69. 69. झेल बादची संधी पाहूया. झेल होतोय का? एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या 70. सुंदर अशी गोलंदाजी. एक धाव. सुंदर असं क्षेत्ररक्षण. बिवरेगावची आन बान शान फौजी. झेलबादची संधी. 2 धावा. 2 धावेने भर संघाची धावसंख्या 72. सॉरी 73 धावा.
पुन्हा एकदा कॅचची संधी. चेंडू खाली ऋषिकेश गोते यांनी झेल टिपलेला. संघाला लागलेला तो तिसरा झटका. संघाची धावसंख्या 73. 60व्या षटकातले काही चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा डॉट चेंडू. नो चेंडू. नो चेंडू. फ्रीडची संधी. संघाची धावसंख्या 74. फ्रीड चेंडू. फ्रीटे. अरे बाळांनो, असं का करताय तुम्ही? 60 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 74. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. पहिल्या चेंडूवरती जर अतुल गोते यांनी जर षटकार मारला तर आशिष देंडे यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक रोख स्वरूपात दिलं जाईल. पहिल्या चेंडूवरती जर षटकार मारला तर अतुल गोते यांना आशिष देंडे यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक. सुंदरसा मारला फटका. निदा आणि सुंदर असा चौकार. माझ्या मनात अतुल चौकार आणलाय बाळावर का षटकार नाही. पहिल्या बॉलवरती होता अतुल. थोडासा तुझा. नो चेंडू. आताच्या 7 धावा आणि षटकार. हिरकवून दिलेला अतुल गोते यांनी षटकार. संघाची धावसंख्या 85. अतुल आदल्या बॉलला षटकार मारला होता तो होता रे. नो चेंडू. 1 धाव कंप्लीट आणि 4 धावा. फ्रीडची चेंडू. डॉट चेंडू. पुन्हा एकदा टोलेला आता डोक्यात पड. षटकार. संघाच्या धावसंख्येमध्ये संघाची धावसंख्या झाली ती 96. वीर 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 काऊन देतोय निस्ताच गोबा आतून. दोन धावेने बर. संघाची धावसंख्या 98. 99. सॉरी 99. पुन्हा एकदा खणखणीत हात.
चौकार, पोलाखालून पाणी. ओ बाई, हे काय प्रकार. ए अतुल, संघाची धावसंख्या 103. एक धाव कंप्लीट. सुंदर असा खेळलेला संघासाठी अतुल. संघाची धावसंख्या झालेले 105, बनवायच्या 106. 105, 106, 48 चेंडू, 106 धावेंची गरज. शेवटचं षटक, मागडं असं षटक. चला, क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. आज आपल्याला आपला सगळे सामने उरकायचे. आज आपल्याला फायनल खेळायचे आहे. आज बिवरी गावातील सर्व मान्यवरांना विनंती आहे की सर्वांनी ठीक 4 वाजता निकम ग्राउंड वरती उपस्थित राहायचं आहे. शेवटचा आजचा अंतिम सोहळ्याचा दिवस आहे आज. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. सर या, तुमच्याशिवाय मजा नाही. चला पैदाडाच्या आतमध्ये गौरव घाडगे. चला गौरव घाडगे मैदानाच्या आत. चला 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. आता विनंती असेल सोडाई फायटर्स टीम सगळ्याला विनंती करतो की आपले 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये लावून द्या. एकता फायटर्स संघाचे 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एका ओळीने दाखल झालेले आहेत. आपण पाहतो की निखिल शेठ गोते पाटील यांच्या मालकीचा असणारा संघ एकता फायटर, तो दुसऱ्या बाजूला कळरमनता दगडू गोते पाटील यांच्या मालकीचा असणारा संघ सोडाई फायटर्स. या 2 मातबर संघामध्ये एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये होतीये. तर चला आता विनंती करतो, एकता फायटर्स टीम संघाचे 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेत. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. सोडाई टीमला विनंती असेल त्वरित लावून द्यायचे आहेत. आपण पाहतो की 48 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून पुढे बनवायचे आहेत 106 धावा. नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्या. आशिष देंडेसर, नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्या. पुढील सामन्याचा नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. छावा फायटर्स विरोधामध्ये फौजी फायटर्स. टीमला विनंती असेल आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. चला डावाला सुरुवात होत असताना आपण पाहतो इथे पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक होते एकता फायटर्स टीम कडून प्रमोद गोते. तर स्ट्राईक वर स्ट्राईक वरती प्रमोद गोते असतील. नॉन स्ट्राईकला आपण पाहतो तिथे निखिल गोते आणि पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक मध्ये आपण पाहतो एकता टीम या संघाकडून विजय माळी. पहिलं षटक टाकण्यासाठी आता विजय माळीला पुढे घेतले, परंतु आपण पाहतो की तितक्यात मोठा ताकदीचा एक मोठा ताकदवान फलंदाज, एक क्रिकेटचा जुना अनुभव खरं तर आपण पाहतो की प्रमोद गोते यांच्याकडे आहे.
परंतु आपण पाहतो की मोठं टार्गेट पुढे असताना आपण पाहतो की इथून पुढे धावा बनवण्याचा त्यांचा प्रयत्न मैदानी मध्ये कशा प्रकारे राहील हे पाहणं सुद्धा येणाऱ्या काळामध्ये तितकंच महत्वाचं असेल. पहिला चेंडू विजय माळीचा, पुढील सामन्याचा नाणेफेक छावा फायटर्स विरोधामध्ये फौजी फायटर्स. दोन्ही टीमच्या संघटनेला विनंती असेल नाणेफेकीसाठी याचे चांगला चेंडू, डॉट चेंडूची घोषणा. एकता फायटर्स या संघाने डॉट चेंडून चांगली सुरुवात केली आहे. निर्धाव चेंडूची घोषणा होती. पुन्हा एकदा पाहूयात, पुन्हा एकदा पहा. वाह, कौतुक करावं लागेल. एका वळीनं दुसराही चेंडू विजय माळी अतिशय चांगली गोलंदाजी मारावं लागेल इथे. अफलातून गोलंदाजीचा नजराणा. चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु प्रॉपर बॅट वरती चेंडू येऊ शकला नव्हता. तिथे लागोपाठचे 13ही चेंडू डॉट आहेत. मध्ये कौतुकास्पद अशी कामगिरी पाहायला मिळते. बोट्या फटकेच्या शोधात बॅटची लिडिंग एज होती. तिथे एक धाव मिळतीये, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल सोडाई फायटर्स टीम या संघाला. आणि एका धावेच्या मदतीने ते प्रमोद गोते आपले स्वतःचं अकाउंट ओपन करतायत आणि धावांचा श्री गणेशा मैदानाच्या मध्ये होतोय. वाह, चांगला चेंडू होता. तितक्यात मोठ्या ताकदीचा मोठा ताकदवान फलंदाज ऋषी गोते प्रॉपर बॅट वरती चेंडू येऊ शकला नाहीये. एक कमालीचा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळते. विजय माळीचं कौतुक करावं लागणार आहे मित्रांनो, कारण की आतापर्यंत एक दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळतीये आणि त्यानंतर एका षटकाचा खेळ संपत असताना फक्त आणि फक्त धावा, एक धाव खर्च केलेले आहेत. कौतुकास्पद अशी कामगिरी विजय माळीची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. आणि दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. दुसरं षटक टाकण्यासाठी आपण पाहतो स्वतः संघाचा कर्णधार अक्षय गोतेला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. वाह, गती परिवर्तन पाहायला मिळालं इथे. टप्पा पडल्यानंतर वेरिएशन घेतलं होतं चेंडूला, थोडासा बदल घेतला आणि त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा पाहूया बॅटफुटचा चेंडू. पुन्हा एकदा वेरिएशन असेल. प्रमोद गोते डॉट चेंडू खेळत आहेत. अत्यंत दर्जेदार गोलंदाजी मांडावा लागेल एकता फायटर्स टीम या संघाची. बॅटफुटचा चेंडू उंच आकाशामध्ये, चेंडूच्या खाली खेळवड असेल. ओहो, क्या बात आहे. सुदर्शन भाटे आणि फलंदाज होतो बाद. बॅक टू द पवेलियन प्रमोद गोते. आपण पाहतो की खऱ्या अर्थानं एकता फायटर्स टीम या संघातील आत्ताच जेल मैदानाच्या आतमध्ये सुदर्शन भाटे यांनी माझ्या मते उत्तुंग झेल असणारा मैदानाच्या आतमध्ये चांगला कव्हर केला. शेवटच्या क्षणी आपण पाहतो प्रयत्न होता त्याचा, परंतु आपण पाहतो की महेंद्र सिंग धोनी या स्टाईलने ओळखला जाणारा. त्यानंतर पाहूयात एक मोठी अपील होती तिथे आणि त्याचबरोबरीच हिट विकेट असेल. बडी बसली जाल में मोठा फलंदाज इथे होतो बाद. बॅक टू द पवेलियन. बिवरीनगरीचे उद्योजक सन्माननीय शरददादा खेडेकर आपण या ठिकाणी साबडे साडे खेळण्यासाठी उपस्थित झालात. आपलं देखील बीपीएल 2025 स्पर्धेच्या निमित्तानं मनस्वी मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आणि आपणास विनंती असेल आपण आता मुख्य मंचावरती यासाठी विराजमान व्हायची ही विनंती आहे. छावा फायटर्स टीम विरोधामध्ये फौजी फायटर्स. दोन्ही संघाच्या संघटनेला विनंती करतो नाणेफेकीसाठी आपण यायचं. छावा फायटर्स विरोधामध्ये फौजी फायटर्स. चला, दोन्ही टीमच्या संघटनेला विनंती राहील नाणेफेकीसाठी. तोरी त्याचे शेवटचा कॉल आहे. मोठ्या फटकेच्या शोधात, परंतु वाईट चेंडूची घोषणा. डाव्या स्टेजच्या खूप बाहेरचा चेंडू. त्यानंतर पाहूया परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा तडाखा.
ऋषिकेश गोतेच्या बॅट मधून येणार अतिशय दुर्बलचा एक ताबडतोब षटकार साधावा. शेवटचा पुकार आहे छाबा फायटर्स टीम विरोधामध्ये फौजी फायटर्स टीम. शेवटचा पुकार. त्यानंतर एका बैड अतिशय दूरवरचा आकाशाला गवसणी घालणारा फटका होता तिथे. मैदानाच्या आतमध्ये उठल्या अग्नीच्या जोळा फेकून दिला सीमारेषा बाहेर. लालबुंद तोपेचा गोळा षटकार 6 धावा. दोन षटकार एका बळीनं मैदानाच्या आतमध्ये ते ऋषिकेशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा पाहूयात. वा ताबडतोब देखना बंदी कुठून सुटलेली सुतार गोळी डीप कव्हर फोडला तिथे. बाप्पू आर्मी बाप्पू गोते यांनी सनसनी चौकाच्या धावा. थँक्यू. फौजी फायटर टीमचे कप्तान आपण या ठिकाणी यायचे त्वरित. एका मिनिटामध्ये आल्यानंतर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. ताडोतर आपण पाहतो चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केलाय. एक धाव जरूर मिळेल. एका धावीच्या पद्धतीने होते वाटाणे धोपलकावरती आपण पाहतोय. वैभव गोते होता तिथे टीप लॉंग आपला. छाबा फायटर्स टीम आलेले आहेत. फौजी फायटर्स संघाचे कप्तान आपण या ठिकाणी यायचे. चला आपण नाणेफेक या ठिकाणी संपर्क करतोय. नाणेफेक आपण या ठिकाणी संपर्क करतोय. त्यानंतर 5 मित्रांनो चेंडूनं सेरज जिंकले आणि चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4. आकाश बाप्पू गोते पाटील यांच्या हस्ते आपण नाणेफेकचा कौल संपर्क करतोय. भिवरी नगरीचे युवा नेतृत्व उद्योजक सन्माननीय आकाश बाप्पू गोते पाटील यांच्या हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक संपर्क करत आहोत. साइड्स कॅमेरामॅन आपण या ठिकाणी नाणेफेक कॅप्चर करायची विनंती असेल. नाना आकाशाकडून जमिनीकडे आणि टॉस का बॉस. वाह एक सुंदर झेल आणि त्याचबरोबर नो चेंडूची घोषणा. नो चेंडूची घोषणा. जीवनदान पहा मित्रांनो. डिने सांगा. डिने इथे सांगा. छाबा फायटर्स टीम किरण दादा गवते आम्ही प्रथमतः गोलंदाजी असा निर्णय कळवलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय फौजी फायटर्स टीम या संघाला. तीन ओव्हर 30 धावा. समीकरण सांगा बरं. 30 चेंडू शिल्लक आहे. सामना जिंकण्यासाठी अजूनही 76 धावीची गरज असताना एक मोठं जीवनदान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. दोनही फलंदाजाला मिळाले परंतु त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा. इथून पुढे कशा प्रकारे आपल्या बॅटच्या सह्याने गेले शेवटचे 30 चेंडू 76 धावीची गरज असताना 30 चेंडू 76 धावीची गरज. त्यानंतर आपण पाहतो पुढे एकदा चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक मध्ये आपण पाहत आहोत.
अच्छा, चौथ्या षटकाला सुरुवात होती. अक्षय आपण पाहतो की चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक मध्ये आणि त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा चांगला चेंडू मैदानी शॉटमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू मैदानी शॉटमध्ये होता आणि त्यानंतर एक चांगला फटका होता. ताबडतोब फटका, गॅप शोधलाय, रूम बनवला तिथे. डीप लॉंग लेग फॉर रुची होते. सडसडी चौकाच्या धावा. त्यानंतर आपण पाहतो इथे चौकार मैदानाच्या आतमध्ये सामन्याच 21 बदललं जाते. मोठमोठे फटके खेळण्यामध्ये अतिशय बाहेर असणारा तिथे पाहूया मोठी चूक होतीये. सुदर्शन होता तिथे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला परंतु मोठ्या फलंदाजाला जीवनदान मिळतंय आणि त्यानंतर आपण पाहतो एक धाव घेतलं तर स्ट्राईक मध्ये असते तिथे बाप्पू गोते. मागे सरकत मोठ्या फटक्याच्या शोधात होता तिथे बाप्पू. प्रॉपर बॅट मध्ये चेंडू येऊ शकला नाहीये कारण की व्हेरी शॉट होतं या चेंडूवरती. टप्पा पडला होता, थोडंसं बाह्य वळण घेत अशी गोलंदाजी पाहायला होती. वाह, एका बळी डाव, दोनही चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आहेत. इथे मोठ्या फटकेच्या शोधाचे बाप्पू गोते परंतु बॅट मध्ये चेंडू परफेक्ट बिडल झालाय परंतु पाहूया नोमॅस लँड मध्ये जाऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय. अत्यंत दूरवरून युवराज गोते चेंडू पर्यंत पोहोचला आणि तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावेच्या मदतीने होते वाढ आणि धोपलकावरती षटक समाप्त असताना 4 षटकाचा खेळ संपला तर धोपलकावरती 37 धावा आहेत. 1 गडी बाद असताना अतुल गोते वाईट चेंडूची घोषणा. सामन्याचे 21 बदललं जाते. शेवटच्या 23 चेंडू 67 धावीची गरज. 23 चेंडू 67 धावीची गरज असताना आपण पाहतो पुन्हा एकदा स्ट्राईक वरती बाप्पू गोते. बॅटफूट मध्ये चेंडू होता तिथे मोठ्या फटकेच्या शोधात. प्रॉपर बॅट मध्ये चेंडू शकला नाहीये. गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू अतुल गोतेचा आपल्याला पाहायला मिळतो. इथे पाहतो आपण आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी बढावं लागली एकता फायटर संघाची परंतु वाईट चेंडूची घोषणा. उजव्या स्टेनच्या खूप बाहेरचा चेंडू होता आणि त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा पुढील चेंडू. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू होता अक्षरशः परंतु पाहूया स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू करतो तिथे पॅकअप. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पॅकअप करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी पाडावं लागेल. बॅटफूटचा चेंडू होता त्यानंतर चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये डीप कव्हरला. सुदर्शन बाटे मोठी चूक करतो. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. सनसडी चौकार. चौकाराच्या पद्धतीने माड होते आणि धोपलकावरती नजर टाकवीत आपण पाहतो इथे धावा 44 धावा. डबल चौकात 44 धावा धोपलकावरती असताना सामन्याचं पूर्णपणे 21 बदललं जातात. त्यानंतर पुढे सातव परफेक्ट मिडल केला बॅटवरती आणि थेट 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 फेकून दिला चेंडू सीमारीच्या बाहेर. अगदी सीमारीच्या पार. धावा मिळतील 6. येतो तिथे शानदार षटकार. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये इथे बनवल्यात 50 धावा. शेवटच्या 18 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे 56 धावा. 18 चेंडू 56 धावा. गौरव वागले आपण पाहतो आता 6वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ होत आहेत परंतु आपण पाहतो अवघड असं काही नाहीये. केलं तर सर्व सोपं नाही, केलं तर काहीच नाही. त्यासाठी तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं प्रयत्नशील राहावं लागेल आणि तुम्हाला इथे प्रगती करावं लागणार आहे. धावांचा वेग वाढवावा लागेल. त्यासाठी असणारी तुमची सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी आणि गतीमध्ये तुम्हाला सातत्यानं इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की गती धावांची वाढवत असताना इथे सिंगल डबल धावा गोळा करण्याचा प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागेल कारण की आपण पाहतो शेवटचे 17 चेंडू 56 धावीची गरज असताना इथे तुम्हाला धावांचा शोध इथे घ्यावा लागणार आहे. परंतु पाहूयात बॅटची हलकीशी होती. एकदा मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न विजय माळी चेंडूवरती आला. तोपर्यंत पहा मित्रांनो चित्त्याची चपाई पाहायला मिळतीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. एक धाव शॉट.
एक धाव शॉट आहे. एक आत्ताची एकच धाव असेल. 16 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायच्यात अजूनही 55 धावा. 16 चेंडू 55 धावेची गरज असताना आपण पाहतो पुन्हा एकदा मॅच लिडिंग एज फर्स्ट स्लिपचा खेळाडू तडत असेल. मोठी चूक होती तिथे सुद्धा आणि त्यानंतर चेंडू अगदी जातो सीमारेषा पार. चुकीचं रूपांतर धावेत होत आहे सणसडी चौकार. चौदा चेंडू आणि 51 धावेची गरज असताना या चौकार सामन्यातलं 21 बदलून टाकलं तिथे आणि त्यानंतर आपण पाहतो निखिलला सॉरी सुरेशला मैदानाच्या आतमध्ये आता इथे सातत्यानं मोठ्या फटक्याची खेळी करावं लागणार होती परंतु बॅटची हलकीशी यश. त्यानंतर मिड ऑनला तिथे युवराज होता. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केलाय आणि एका धावीच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती नजर टाकूयात. 56 धाव आहेत. वा हलक्या हाताने खेळायला फटका. आपण पाहतो पुन्हा एकदा एक सिंगल घेतली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न परंतु पाहूयात नशिबानं साथ दिली आहे आणि तिथे नशिबान 2 धाबा मिळतील. 2 धाबीच्या मदतीने वाढ. धोपलकावरती नजर टाकूयात. 6 षटकानंतर 58 धाबा. शेवटचे 12 चेंडू 48 धाबा बनवायच्या आहेत. म्हणजे पहा मित्रांनो तुम्हाला एकेरी आणि दुहेरी धाबा इथे गोळा करून इथे चालणार नाहीये. बनून चालणार नाहीये. इथे तुम्हाला धावांचा सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये लयलूट करायची आहे. म्हणजे मोठ्या फटक्यांचा शोध घ्यावा लागेल. चौकार षटकाराची आतिषबाजी सातत्यानं करावं लागणार आहे. 12 चेंडू 48 धाव्यांचं समीकरण असताना परंतु 7वं षटक एकता फायटर संघाकडून कोण टाकण्यासाठी मार्गस्थ येत आहे गोलदार ट्रॅक वरती पाहूयात. सातवं षटक टाकण्यासाठी गोलदार ट्रॅक मध्ये अतुल आला आणि त्यानंतर आपण पाहतो आता अतुलचं षटक मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारचं इथून पुढे असेल. कारण की आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संघाचा एक मोठा उपमेका मोठमोठे फटके खेळण्यामध्ये अतिशय बाहेर असणारा ऋषी गोते अजूनही मैदानाच्या आतमध्ये संघासाठी लढतोय. परंतु 12 चेंडू 48 धावांचं समीकरण असताना इथे आपण पाहतो की मोठा टार्गेट समोर आहे. परंतु कशा प्रकारचं इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये बनवण्याचा प्रयत्न त्याचा राहणार आहे हे पाहणं सुद्धा अवघड तितकंच महत्वाचं असेल. अवघड असं काही नाहीये. केलं तर सर्व सोपं आहे. नाही केलं तर काहीच नाहीये. त्यासाठी तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं लढायचं आहे आणि ते तुम्हाला सातत्य टिकवावं लागणार आहे. परंतु पामी आज वैभव मोठी चूक करतो तिथे. चेंडूची पाठबोरी. चेंडू सीमा रेषा लगत अडवलाय आणि 2 धावा इथे पळू पडवत आहेत. गुड रन विथ विकेट. शेवटच्या 11 चेंडू 46 धावेची गरज. त्यानंतर पाहूया चेंडूच्या खाली वा एक सुंदर सैल बडी बसली जालमे. मोठा फलंदाज कोसळलाय आणि ते कप्तान अक्षय गोतेनं जाईल. अत्यंत सुंदर फलंदाज होतो बाद ऋषी गोते. राजू भाटे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. परंतु आपण पाहतो की पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळायला फटका होता. राजू भाटे सुद्धा मित्रांनो आपण पाहतो की जुना जाणता खेळाडू आहेत.
एक धाव घेतली एका धावीच्या मदतीने बाद होते. त्यानंतर आपण पाहतो आता आम्ही त्याकडे एक एक धाव गोळा करून तुम्हाला इथे चालला नाहीये. मोठ्या फटक्याचा शोध घ्यावा लागेल. नहीं चलेगा इक्का दुक्का, नहीं चलेगा इक्का दुक्का, लगाना पडेगा चक्का और चौका. म्हणजे कुठेतरी या फटक्यानं मैदानाच्या आतमध्ये काम होणे वाले आहे. परंतु आपण पाहूयात मोठ्या फटक्याचा शोध घ्यावा लागेल. अच्छा धावा चौकार. थँक्यू. 8 चेंडू 41 धाबीची गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त शिल्लक आहे. मोठ्या या फटक्यांचा शोध तुम्हाला इथे षटकार अगोदर इथे खेळावं लागतील. वाह वाह ताबडतोब देखना राजेशाही काय कुशल होता तिथे तडाखा. डीप एक्स्ट्रा कव्हर फोडलाय. बापू गोतेड सणसणी चौकार. थँक्यू. थँक्यू डीजे. डीजे थँक्यू डीजे थांबा. MH 12 90 गाडी रोडवरती लागलेली आहे. कोणाची असेल त्याला विनंती करतो आपण योग्य त्या ठिकाणी गाडी पार्क करायची आहे. चालक मालक यांना विनंती असेल आपण गाडी योग्य त्या ठिकाणी पार्क करायची ही विनंती असेल. 90 गाडी. आपल्या गाडीमुळे अडथळा निर्माण झालेला आहे. 90 गाडी कोणाची असेल त्याला विनंती करतो. 6 चेंडू 36 धावा म्हणजे तुम्हाला 6 चेंडू 6 षटकर खेळावं लागणार आहे. गौरव वागले अंतिम षटक टाकण्यासाठी पुढे. परंतु आपण पाहतो की आता बापू गोतेला मैदानाच्या आतमध्ये ते मोठे फटके खेळावे लागणार आहेत. 6 चेंडू 6 षटकार. या स्पर्धेतला इथे इतिहास रचणार की काय होणार की काय पाहूयात. परंतु पाहूया हलका हाताने खेळायला फटका. एक धाव. शेवटचे 5 चेंडू 35 धावा. त्यानंतर आपण पाहतो पण एकदा पुढील चेंडू. वा कॉन बी आमचं सिका ठरले तिथे. राजूभाऊ भाटे बॅक टू द पवेलियन. विशाल गायकवाड संघाचा हुकमे एका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे. त्यानंतर आपण पाहतो नॉट चेंडूची घोषणा. आपण पाहतो की विशाल गायकवाड आपण पाहतो आता बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलेत. साबड्याचं पुन्हा एकदा पाहूयात. एका बैलात दुसरा चेंडू इथे नोट करतायत. शेवटचा चेंडू असेल आणि आपण पाहतो की अतिशय चांगल्या प्रकारचं फलंदाजीवरती नियंत्रण ठेवत गोलंदाजीवरती सुद्धा नियंत्रण ठेवलंय. आणि अशा प्रकारे निखिल शेठ गोते पाटील यांच्या मालकीचा असणारा संघ एकता फायटर्स इथे विजय संपादन करतायत. जिंकलेल्या संघाचं स्वागत पराभव संघाचा बाहेर आणि दोन्ही संघाला पुढील वाटचाली शुभेच्छा आणि सदिच्छा. सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच. सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच जातोय अक्षय गोते. 2 षटक टाकत 21 धावा खर्च करत 1 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेत. आणि त्यानंतर सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच अक्षय गोते ठरलोय. एक अत्यंत दर्जेदार अशी खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारली आहे. आणि सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच स्वतः संघाचे कप्तान अक्षय गोते. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण आता त्यांना सन्मानित करणार आहोत.
चंद्रकांत शेठ तारू, त्याचबरोबर यांना विनंती असेल संपूर्ण अतिथी या आपल्या हस्ते या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच किताब द्यायचे. निलेशजी गुले आणि निलेश गणेशजी शिंगाडे या तिन्ही अतिथींना विनंती असेल आपल्या हस्ते या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच किताब द्यायचे. साईड कॅमेरामॅन आपण या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच किताब देत आहोत. इकडे आपण कॅमेरा फिरवायचा आहे, कॅप्चर करायचे ही विनंती असेल.